नमस्कार राहुल मालक. नमस्कार. म्हणजे या भागातून घेतली का तिने? फक्त फोटो आला की चालते काय? वय किती कालवडीचा? 3.5. कोणत्या प्रकारातली कालवड आहे? भरवली आता 3 महिने. कोणत्या बैलाकडून? ते बादच्या अशोक प्रकाश गर्दी म्हणून त्यांच्या बैलाला. कोसा खिलार. किती महिन्याची असताना घेतली होती? दिवशी झालं घेतलं एक 2 वर्ष पुढची. 2 वर्षाच्या पुढची. कोणत्या बैलाची मुलगी? ते आटपाडी जालिंदर चव्हाण. आटपाडीचे जालिंदर चव्हाण. प्रदर्शनाला वगैरे उभा केली होती? तो केलं की 3 वेळा केली आता. बर. काय प्रदर्शनातून फीडबॅक? कन्यारी मठ द्वितीय क्रमांक. कोणत्या गटातून? कोसा दुसा. बर. आणि त्यानंतर परत ओपन होता इथं आप्पाजी वाडला. अप्पाची वाडी. बर बर. तिथं प्रथम झाला. आणि काल आपल्या इथं हालसोडीत झालेला. बरं. ते दुसऱ्या दिवसामध्ये प्रथम होऊन परत चॅम्पियन झाला. बरं बरं. या कालवडीच्या आईची माहिती? आईची माहिती म्हणजे कोणाच्या गाईची मुलगी ही काय माहिती आहे का? माहिती आहे तर माहिती नाही तर नाही. ठीक आहे. बरं बरं. ठीक. कळपातून. ठीक आहे ठीक आहे. मागणी आणल्यापासून काय? भरपूर आहे आणल्यापासून. कितीपर्यंत मागणी काय? तरी सुरुवातीला आणल्यापासून 90-95 मागण्या, पण द्यायचंच काय असं डोक्यात विचारच नाही. नाही का? नाही डोक्यात विचार? काय पाहिजे तशी मिळायला समाधानकारक. मग या अगोदर मिळाल्या होत्या का? हा होत्या अगोदर 2-3. हां. पण आता जशी पाहिजे तशी मिळाला आणि हाय जात वगैरे चांगली. जशी पाहिजे तशी म्हणजे नेमकं काय? ती जात बर. एकदम समाधान आहे. लहान पोरगा असं पायात जाऊन खेळत काय करत नाही. बरं बरं बरं. घरचे असतात घरच्यांना काय करत नाही. घरची उसाभर करतात सगळी. बरं. मी कंपनीत जातो त्यामुळे घरातली दुपारच्या वेळेत घरचे असतात ना उसाभर करा. उन्हात सावलीत बांधायचं. चारा पाणी खुराक. राहुल मालक, तुम्ही आता जात म्हणलात. ही गोष्ट कधी शिकलात किंवा जात म्हणजे काय नेमकं? जात म्हणजे होती जनावर आमच्या लहानपणापासून. बर. पण त्यावेळी काय आम्हाला एवढं लहान असल्यामुळे कळत नव्हतं. हां हां. मग जसं कळलं तसं मग जरा थोडं थोडं असं तुम्ही सगळ्यांच्याकडनं माहिती घेत. डॉक्टर साहेब आहेत आमचं. बर. त्यांच्याकडनं असं करत जातीची माहिती कळाली कसं काय असते ती. माझ्यासारख्या म्हणजे मला ओळखताय का? ओळखती. काय काय म्हणून ओळख? तुमचं चॅनल माहीत आहे मला. बर. चॅनलचं नाव वगैरे काय आठवतंय का? नाथखुळा काय नाव? नाथखुळा परिवार. हा खिलार शेतकरी श्याम. बरोबर. बरं बरं. म्हणजे आत्ताच ओळखतं का याच्या अगोदरपासून? नाही, आता एक क्षेत्रात जर आल्यापासून ओळखताय. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही चॅनलला ओळखताय, ओळख दाखवली त्याबद्दल. बरं. खिलार संगोपन का करायचं हे तरुण वर्गाकडून आपल्याला संदेश द्यायचा आहे. कोणाला द्यायचा आहे? आपल्या पुढच्या तरुण पिढीला द्यायचे, म्हणजे पुढच्या पिढीला आपल्या. तर खिलार संगोपन का करायचं किंवा गाय का सांभाळायची ही उद्या तुमच्या घरातल्या तुमच्या पुढच्या पिढीने कोणी व्हिडिओ बघितली तर आमचे वडील हे म्हणत होते, आमचे पप्पा हे म्हणत होते, असं त्यांना एक गुरु म्हणून ऐकायला भेटावं. काय सांगता येईल? गाय का सांभाळावी? गाय म्हणजे आता गायीचं म्हणजे जरा दुर्मिळ होत चाललेलं आहे सोडा. पहिली गोष्ट. हां पहिली गोष्ट. हां. आणि आता अलीकडे आणि परत प्रतिकार चांगला आहे. म्हणजे हे आणि जवळजवळ सगळेजण सांभाळायला लागल्यात. बरं. दुसरी गोष्ट सांभाळल्यात. त्यानंतर आणि परत गायचे काय फायदे आपल्याला आहेतच. शेतीसाठी म्हणा, बाकीचं आपलं औषधासाठी म्हणा. दूध तर काय एक नंबरच आहे लहान मुलांसाठी, सगळ्यांसाठी, शहरासाठी. बरं. बाकी आणि काय गाय पण कुठला आजार होत नाहीत. बाकीचं तुझं शेणाचा गोमूत्राचा काय उपयोग मोठा चांगल्या प्रमाणात आहे.
त्याचा फायदा नाही असं कुठला नाही, सगळं फायदा आहेतच. सगळा फायदा आहे. बरं, हे दुधाचा फायदा म्हणा आहे, बाकीचे प्रत्येक गोष्टीचा फायदा जो आहे तो मी आता सांगितला आहे. या फायद्याची माहिती म्हणजे समाजातून भेटली का घरातून भेटली? बाहेरनं पण आहे, समाजातून पण आहे, आपला स्वतः पण अनुभवलं आहे आम्ही. अनुभवलं आहे. खरंच ह्या खिल्लार गाईपासून ज्या काही गोष्टी मिळणार आहेत आपल्या माणसाच्या आयुष्यात त्या खरंच अनमोल आहेत का? एक नंबर, 100% अनमोल आहेत. आपलं आयुष्य जास्त काळ टेकण्यासाठी एकमेव पर्यायी औषध म्हणजे खिल्लार गाय हे म्हणता येईल का? 100% म्हणता येईल. किंवा आपली पुढची पिढी किंवा पाठीमागची पिढी, वडील, आई, आजोबा, आजी यांना जास्त काळ जर टिकवायचं असेल तर एकमेव पर्याय औषध आणि डॉक्टर म्हणजे खिल्लार गाय. खिल्लार आहे. बरोबर. खिल्लार गाय म्हणजे काय? साध्या सोप्या भाषेत आपल्या तरुण वर्गांना एकच उत्तर देता आलं पाहिजे की पाठीमागची आणि पुढची पिढीनं आपण स्वतः जास्त काळ टिकायची एकमेव औषध डॉक्टर म्हणजे खिल्लार गाय. बरोबर आहे. बरोबर. गोमूत्र वगैरे पिता गाईचं? नाही पित नाही सोडा, पण बर. गोआर्क हा डायरेक्ट गोमूत्र गोआर्क आर्क काढला पितो. बर. ज्या गोष्टी आता आपण माहीत करून घेतोय किंवा त्याचा उपभोग घेतोय, जर उपभोग घेतला आणि माहीत करून घेतलं तर पुढच्या पिढीला गाई टिकणार आहे, लक्षात ठेवा. बरोबर. बरोबर आहे. मग जे आज खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलने जे काही प्रश्न विचारले किंवा त्या प्रश्नाला दिलेली उत्तर म्हणा किंवा एखादं उत्तर येत नसेल तर त्या प्रश्नाला तुमच्या खिल्लार शेतकऱ्यांना दिलेलं उत्तर हे बारकाईनं काळजीपूर्वक शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. ओके. मला या अगोदर ह्या प्रकारची ह्या टाईपची चर्चा झाली होती का? मुलाखत झाली होती का? हां हां झाली होती. अजून एक कालवडी त्याच्या अगोदर बरं, लहान 7-8 महिन्याची होती, त्याच्या अगोदर थोड्या प्रमाणात झाली होती. थोड्या प्रमाणात. पृथ्वीराज बाबर आलते. बरं बरं, तेव्हा झाली ती. हां ते एक 8-7-8 महिन्याच्या पाठीमागे. त्या कालवडीच्या बाबतीत. हां ठीक आहे. धन्यवाद वेळ दिला त्याबद्दल तुमचा मनापासून मी आभारी आहे. पुढे घे. हो दादा या. हो ताई राहा 2 मिनिटं. थांबा दादा, थांबा. आज दे कुठं तसं राहा, इथे साईडला राहा राहा. आणि इकडल्या बोल नाही, गावातलं काय नाही, ते आमच्या घरी थोडे आले बरेच दिवसानं म्हणून जरा भेट झाली. पोपटी तिथे ते बलू म्हणून तुझी पोचले, परत ते खंडेचा ओळख. आता हिला पण द्यायची का? मग ती का दिली पाठीमागची? जवारीमध्ये आपल्याला कोसा पाहिजे वाण. बरं, ती गाजरीमध्ये म्हणून दिली. बाकी काय असं फॉल्ट वगैरे काय नव्हतं. नव्हता ना? बरं बरं. ती कितीला दिली? ती 17,000 दिली. 70. गाब होती का देताना? नाही 7 महिने 8 महिन्याची कालवडी. 8 महिन्याची कालवडी दिली. आणि हा कोसा खिल्लार सांभाळायचा किंवा कोसा प्रकार आणायचा हे कोणी सांगितलं होतं? सांगितलं असं कोण नाही, पण असं सगळ्यांच्या निदर्शनात कोसा जास्त तोंडात म्हणा, सगळ्यांच्या म्हणजे यात कोसा जास्त आहे, त्यामुळे कोसा सांभाळा. म्हणजे आपल्या भागात प्रमाण कमी आहे कोशाचं. कोसा विशेष काय एवढं? विशेष खोंड चांगली पडतात. खोंडांचा पुढं म्हणजे शेतीसाठी म्हणा, बाकीच्या साठी म्हणा फायदा चांगला मिळतो. कापड खोंड निघतात, कडकपणा. बाहेरचं समाज बघून किंवा लोकांचा विचार बघून बदल झाला म्हणायचं. मग काल प्रदर्शनात मागितले असेल ना? हा, काय म्हणतो? हां, द्यायचं डोक्यात नाही, त्यामुळे आम्ही पुढच्या काय बोललो नाही. कळप कोणत्या गावचा ह्या गाईचा कालवडीचा? बाज. घेऊन किती महिने झालं? 10 तारखेला 3 महिने होते. 10 तारखेला. मग कोणाच्या गाईची काय मालकाचं नाव सांगू शकणार ना? अमुक अमक्या गाईची मुलगी आहे. असं काय नाही. बाजगाव. बैल त्या वळू मला एक मित्र आहे आपलं बाजत, बर. प्रकाश गर्दी. बाजूच्या पुरातल्या. हा बाजल्यावर
त्याचाच बैल लावलेला त्या दिवशी आणि त्या दिवशी व्यवहार केला नाही. ठीक आहे, शुभेच्छा, अभिनंदन, कौतुक. कारण चांगल्या प्रकारात तुम्ही प्रवेश केला आहे कोसा खिलारमध्ये आणि त्याची वाढ होण्यासाठी तरुण वर्गाची गरज आहे. आणि प्रॉपर खिलारचं महत्त्व जसं मी सांगितलं त्या शब्दात आपल्याला डोक्यात ठेवून आपल्याला संगोपन करायचं आहे. 3 पिढ्या आपल्याला वाचवायची, पाठीमागची, सध्याची, पुढची. यांना ताकद आणायची असेल, बुद्धिमत्ता वाढवायची असेल, चालना वाढवायची असेल, वैचारिक क्षमता वाढवायची असेल तर एकमेव पर्याय आहे खिलार गाईचं संगोपन करणे. याचं संगोपन म्हणजे आता चारा म्हणा, वैरण म्हणा, कशा प्रकारे काय? काय सकाळी वल्ला चारा, दुपारी जरा वाळा कडबा असते, बरं. परत संध्याकाळी वल्ला, सकाळ संध्याकाळी रत्ती पासते. रत्तीमध्ये काय देत आहे? काय गव्हाचा बरडा आहे, शेंगपेंड आहे, सातू, मक्याला पीठ. बरं, ठीक आहे, बांधू शकतो. कुठे बांधताय? त्याला मुरकी वापरायची, मुरकी वापरत नाही का तुम्ही? बरं, मुरकी वापरली तर तिला वळण सवय चांगली राहते. मग एसनेला हात लावू देत नाही म्हणून मुरकी वापरायची, जेणेकरून म्हणजे नाकामध्ये झोले बसत नाहीत. आपण पकडलं डाव म्हणजे असं बाहेर काढलं तर कंटाळा जाऊन काढतो थोडा. हां हां हां. तुला डावा कंटाळा असते काय, मुरकी एसनीला कधी नसते.